तर त्यावेळेस तुमची निवड होण्याची शक्यता जास्त. 6 ते 8 ला जास्तीत जास्त पसंतीक्रम देण्याची चूक. मेरिट जो आहे तो वर्ग 1 ते 5चा जो स्कोर लागणार आहे तो कमीच लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही मॅथ सायन्समधून उत्तीर्ण असाल आणि जेवढी काही पद ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर ऑलरेडी चांगला. वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात कोणता असा वर्ग आहे किंवा कोणत्या वर्गाला आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पसंतीक्रम द्यायला पाहिजे, जेणेकरून आपली निवड होऊ शकते. म्हणजे थोडक्यात काय, जर समजा आपल्या जाहिराती येतील तर जाहिराती आल्यानंतर कोणत्या वर्गाची निवड केली तर आपली निवड होण्याची शक्यता दाट आहे, या संदर्भात माहिती बघून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल त्याला ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. आणि हे नवीन चॅनल आहे, याला सबस्क्राईब नक्की करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी आहे ती, आता शिक्षक पद भरतीमध्ये जागा ज्या येतील त्या जागांची आकडेवारी जी आहे जवळपास जेमतेम 12 ते 15 हजारच्या आसपास टप्पा 1 साठी पदभरती होऊ शकते. ठीक आहे. आता जेमतेम आकडेवारी ही जोपर्यंत पूर्ण जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होणार नाही तोपर्यंत ही आकडेवारी आपल्याला निश्चित समजणार नाही. पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे आणि मुदतवाढ मिळाल्यानंतर शेवटची जी तारीख आहे त्या तारखेला आपल्याला पवित्र पोर्टलवर एकूण जाहिराती किती आल्या हे समजणार आहे. ठीक आहे. आता गोष्ट करूया की कोणता असा वर्ग आहे किंवा कोणत्या वर्गाला आपण पसंतीक्रम द्यायला पाहिजे. ठीक आहे. सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट करूया. बघा, इथे वर्गाला पसंतीक्रम देण्या अगोदर काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या कोणकोणत्या? तुमच्या टेट परीक्षेमधला स्कोर, ठीक आहे, तो चांगला आहे, मीडियम आहे किंवा जेमतेम आहे. ठीक आहे. नंतर तुमची कास्ट कोणती आहे ते सुद्धा मॅटर करतं. नंतर तुम्ही कोणत्या मीडियममध्ये येता ते सुद्धा मॅटर करतं. आणि नंतर तुम्ही आरक्षण घेतलेलं आहे का ते सुद्धा मॅटर करतं. त्यानुसार तुम्हाला जे आहे पसंतीक्रम द्यावे लागणार आहे. तरी सुद्धा आता जर समजा या गोष्टी आपण थोड्या बाजूला ठेवल्या आणि बाकीच्या गोष्टींवर जर फोकस केला तर असे कोणते वर्ग आहे ज्याला निवड जर केली आपण किंवा ज्याला जर पसंतीक्रम दिले तर निवड होण्याची शक्यता दाट आहे. तर सगळ्यात पहिली जी पॉसिबिलिटी आहे ती आहे वर्ग 1 ते 5 साठी. आता समजा मीडियम कोणतेही असेल, मराठी मीडियम, हिंदी मीडियम, उर्दू मीडियम किंवा इंग्लिश मीडियम, जर तुम्ही कोणत्याही मीडियममध्ये येत असाल आणि जर तुमचं DED किंवा DTED झालेलं असेल तर त्यावेळेस मात्र आणि TETचं पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण असेल तर त्यावेळेस तुम्ही वर्ग 1 ते 5 ला बिनधास्तपणे जे आहे पसंतीक्रम द्यायला पाहिजे. याच्या मागचं प्रमुख कारण सांगतो. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, वेगवेगळ्या ज्या आस्थापना आहेत त्यांच्या जागा वर्ग 1 ते 5च्या भरपूर येतात. ठीक आहे. मराठी मीडियमसाठी सुद्धा भरपूर जागा येतात, उर्दू मीडियमसाठी सुद्धा चांगल्या जागा येतात आणि इंग्लिश मीडियमसाठी सुद्धा चांगल्या जागा येतात. मग तुम्हाला जर समजा असं वाटलं की आपली निवड जर व्हायची असली ना, आपला स्कोर जर मीडियम आहे किंवा जेमतेम आहे, तर त्यावेळेस मात्र तुम्ही वर्ग 1 ते 5ची निवड करू शकता, जेणेकरून तुमचे सिलेक्शन होण्याची चान्सेस जास्त वाढतात. आता पॉसिबिलिटी कशी सांगतो, जर तुमचा स्कोर ॲव्हरेज आहे, ठीक आहे, तर त्यावेळेस जर तुम्ही वरच्या वर्गाला पसंतीक्रम दिले 11वी 12वी किंवा 9वी 10वी तर त्यावेळेस तुमची निवड होण्याची शक्यता जास्त नाही आहे. किंवा 6 ते 8 ला जर तुम्ही निवडलं तरी सुद्धा तुमची निवड होण्याची शक्यता कमी आहे. कारण की 6 ते 8 ला जर वर्ग 1 ते 5चे जे विद्यार्थी आहेत, जर तुमचं आर्ट फॅकल्टीमध्ये येता तुम्ही किंवा जर समजा तुम्ही कॉमर्समध्ये येता आणि वर्ग 6 ते 8 मध्ये तुम्ही सोशल सायन्समधून TET पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असाल तर त्यावेळेस मात्र तुम्ही 6 ते 8 ला चुकूनही 6 ते 8 ला जास्तीत जास्त पसंतीक्रम देण्याची चूक करू नका. कारण की सोशल सायन्सचे जे शिक्षक आहेत ते एक्सेस होत आहेत किंवा जास्त होत आहेत, अतिरिक्त होत आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या जागा कमी येणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही बेटर चॉईस हा आहे की तुम्ही उर्दू मीडियममध्ये, इंग्लिश मीडियममध्ये, मराठी मीडियममध्ये कोणत्याही मीडियममध्ये असाल तर तुम्ही वर्ग 1 ते 5 ला पसंतीक्रम द्यावा. जास्तीत जास्त पसंतीक्रम वर्ग 1 ते 5 ला द्या. निवड होण्याची शक्यता जास्त आहे आणि जागा सुद्धा भरपूर येतात. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, वर्ग 1 ते 5 लाच पसंतीक्रम का द्यायचे? कारण की इथं तुम्हाला जर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक व्हायचं असेल किंवा नगरपालिका, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक व्हायचं असेल तर यांच्या जागा वर्ग 1 ते 5च्या आणि 6 ते 8च्या जास्त येतात. मग तुम्हाला इथं संधी जास्त आहे. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात कमी मेरिट जो आहे तो वर्ग 1 ते 5चाच लागतो कोणत्याही मीडियमचा. ठीक आहे. आता थोडक्यात म्हणजे उदाहरणार्थ 11वी 12वीचं जे मेरिट आहे ते जास्त राहणार आहे, त्यानंतर 9वी ते 10वीचं, नंतर 6 ते 8चं सगळ्यात जास्त सोशल सायन्सचं, नंतर मॅथ आणि सायन्सचं आणि नंतर वर्ग 1 ते 5चं. तो वर्ग 1 ते 5चा जो स्कोर लागणार आहे तो कमीच लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही मेरिट सुद्धा वर्ग 1 ते 5चं कमी लागतं, त्याच्यामुळे सुद्धा वर्ग 1 ते 5ची निवड करावी. ठीक आहे. आता बघूया दुसरा असा कोणता वर्ग आहे ज्याला आपण निवड करावी किंवा ज्याला आपण पसंतीक्रम दिले तर आपली निवड होण्याची शक्यता जास्त आहे. तो आहे वर्ग 6 ते 8. म्हणजे जर तुम्ही TET पेपर क्रमांक 2 सायन्स आणि मॅथ सायन्समधून उत्तीर्ण असाल आणि तुम्ही कोणती CTET असेल किंवा TET असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची TET किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची CTET दोन्हीपैकी कोणती एक्झाम तुम्ही उत्तीर्ण असाल तर त्यावेळेस तुम्ही
पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असेल तर त्यावेळेस तुम्ही वर्ग 6 ते 8 ला प्रिफरन्स द्यायला पाहिजे किंवा पसंतीक्रम द्यायला पाहिजे. कारण की मॅथ सायन्सचा कटऑफ जो आहे यावर्षी सुद्धा मॅथ सायन्सच्या जागा भरपूर आहे किंवा चांगल्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या जागा तुम्हाला पवित्र पोर्टलवर आलेल्या दिसतील. मग मॅथ सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा स्कोअर थोडा मिडियम जरी असला किंवा कमी स्कोअर जरी असला तरी सुद्धा तुमची निवड होऊ शकते जर तुम्ही 6 ते 8 ला पसंतीक्रम दिलेत तर. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमचा स्कोअर खूपच छान आहे आणि तुम्हाला जर असं वाटतं की आपण वरच्या वर्गाला पसंतीक्रम द्यावे तर पसंतीक्रम वरच्या वर्गाला सुद्धा द्या, पण काही पसंतीक्रम जे आहे वर्ग 6 ते 8 ला सुद्धा द्या जेणेकरून तुमची निवड होण्याची शक्यता दाट आहे. कारण की 6 ते 8 ला तुम्हाला माहित नाही मॅथ आणि सायन्सच्या जागा भरपूर येतात. 9वी 10वी आणि 11वी 12वीला कॉम्पिटिशन खूप असते. आता 9वी 10वी आणि 11वी 12वीचं जर तुम्हाला चित्र सांगायचं सांगितलं तर 9वी 10वी आणि 11वी 12वीला TET पास असणारे आणि TET पास नसणारे सगळे प्रकारचे विद्यार्थी जे आहेत वर्ग 9वी 10वी 11वी आणि 12वीला अप्लाय करतात. म्हणजे काय होतं की थोडक्यात जेवढी काही ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर ऑलरेडी चांगला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर थोडाफार मिडियम आहे तर असे विद्यार्थी 9वी 10वी आणि 11वी 12वीला अप्लाय करतात. ज्यांची TET परीक्षा पास नाही त्यांना सुद्धा 9वी 10वी आणि 11वी 12वीलाच अप्लाय करावं लागतं अनफॉर्च्युनेटली. आणि ज्या विद्यार्थ्यांची TET परीक्षा पास असेल पण मार्क चांगले आहे तर त्यावेळेस त्या विद्यार्थी 9वी 10वी आणि 11वी 12वीला अप्लाय करणार. मग 11वी 12वीचा 9वी 10वीचा कट ऑफ जास्त लागतो किंवा मेरिट जास्त लागतं. त्याच्यामुळे जे आहे बेटर चॉईस असा आहे की तुम्ही 6 ते 8 ला पसंतीक्रम द्यावे जर तुमचं मॅथ आणि सायन्स असेल तर. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण हे 2 वर्ग बघितले होते आणि या 2 वर्गावरच जर तुम्ही पसंतीक्रम दिले तर निवड होण्याची शक्यता जास्त आहे. आणि यातल्या जर तुमचं आरक्षण सुद्धा असेल त्यावेळेस तर अजूनच छान. म्हणजे वर्ग 1 ते 5 किंवा 6 ते 8 ला तुमचं जर आरक्षण आहे तर त्यावेळेस मात्र निवड होण्याची शक्यता वाढते. कारण की तुम्ही ऑलरेडी 1 ते 5 आणि 6 ते 8चा मेरिट कमी लागणार आहे मॅथ सायन्सचा आणि वर्ग 1 ते 5चा आणि त्यातल्या तुमच्यावर जर आरक्षण आहे तर त्यावेळेस मात्र तुम्ही नक्की याचा फायदा घ्यायला पाहिजे. तर आय होप ही जी इन्फॉर्मेशन किंवा हा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.